कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अधिपती आम्ही तुमच्या आईसाहेब आहोत, होतो आणि आयुष्यभर राहू। नाही, तुम्ही आमच्या आईसाहेब होऊ शकत नाही हो। उगाच काय बी बोलू नका। काय बी कशाला बोलू आम्ही? आणि आमच्या बोलण्यावरनं तुम्हाला काही कळना झालं वय? ते तुम्ही मागं नाटक केलं तर तसं परत करायला लागलाय काय? उगाच असलं काहीतरी खोळ डोसक्यात घेऊ नका बरं काय? परत मी रागात तुम्हाला काहीतरी बोललो तर मग रडत बसशीला। मागं नाटक केलं होतं तेवढं बाद झालं, आता काय हाऊस भागली नाही काय? अधिपती आम्ही खरंच भुवनेश्वरी आहे। ग बसाव, कसा विश्वास ठेवणार आम्ही तुमच्यावर? हो, आम्ही तुमच्या मोर हाडा मासाच्या जित्या उभ्या आहेत ना व? तुम्ही जर आमच्या आईसाहेब असत्या ना तर आमच्या आईसाहेबांनी आम्हाला आल्या आल्या भेटून सांगितलं असतं। तुम्ही चारूला तर मॅडमच आहे, तुम्ही यो खेळ परत सुरू केला का मागच्या वेळेसारखा? तुम्ही किती आटापिटा केला तरी आम्ही तुम्हाला आमच्या आईसाहेब मानणार नाही। तुम्ही चारुलता मॅडमच आहे, आमच्या आईसाहेब कधीच होऊ शकत नाही। अधिपती आम्ही चारुलता नाही, आम्ही भुवनेश्वरी आहे। भुवनेश्वरी सूर्यवंशी। अंबाबाईची शपथ, तुमची शपथ। ए इकडे फोन आहे तुझा। हा, कोण आहे साहेब? बहीण आहे तुझी। बहीण? हा, बोल बोल। आईसाहेब जेव्हा चारुलता मॅडमच्या रूपात माझ्यासमोर आल्या पण आईसाहेबांसारखंच बोलायला लागल्या, मला तेव्हा काही खरं वाटलं नाही सुरुवातीला। पण नंतर जेव्हा त्यांनी आई अंबाबाईची शपथ घेतली, माझी शपथ घेतली, तेव्हा माझी खात्री पडली की ते आईसाहेबच आहेत। अधिपती आम्ही भुवनेश्वरीच आहोत, अंबाबाईची आणि तुमची शपथ। अधिपती तुम्हाला ठाव आहे, आम्ही तुमची आणि अंबाबाईची खोटी शपथ घेत नाही। अधिपती आम्ही तुमच्या आईसाहेब आहोत। इतके दिवस आम्ही चारुलताचं रूप घेऊन इथं राहिलो, खरं सांगतो कवा एकदा तुम्हाला सांगतोय असं झालं। आईसाहेब, 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 खरं झालं। कुठं कुठं नाही शोधला आम्ही तुम्हाला। तुम्ही आमच्या समोर होता तरी तुम्ही सांगितलं का नाही बरं? तुम्ही असं का केलं आईसाहेब? म्हणजे डोसकं काम करत नव्हतं आईसाहेब। खरं सांगतो तुम्हाला, तुमच्याशिवाय राहायची सवय नाही हो मला। आम्हाला तरी कुठं सवय आहे अधिपती, म्हणून रूप बदलून का होईना आपण आलो का नाही तुमच्या समोर। मी थायलंडवरून आल्या आल्या आम्हाला कळलं की तुम्हाला घरातून बाहेर काढलंय चारू सूर्यवंशीनं। माझ्या डोसक्याची शिर उठली आहे साहेब। मी त्याला बाहेर काढायला निघालो होतो घरातून, मास्तरीनबाई मध्ये पडल्या म्हणून मी थांबलो। माझं डोसकंच आवड झालं। मला खरंच लय अपराधी वाटत होतं, मी इथं नव्हतो म्हणून त्या माणसाची हिंमत झाली आहे साहेब। नाहीतर त्यानं तुमच्या केसाला धक्का लावला नसता। मला लई वेळा वाटून गेलं, मी उगाच गेलो थायलंडला। मी मास्तरीनबाईसनी मी लई वेळा बोलून दाखवली। तो माणूस डोसक्यात जातो आमच्या आई। शांत, हा शांत शांत, बसा इकडं, या इकडं, या बसा, बसा इकडं, शांत व्हा, बसा। ओ तिकडे कुठे, इथं बसा की। आमची जागा इथंच आहे, तुमच्या पायात। अधिपती आता जे झालं ते झालं, जास्त विचार करत बसायचं नाही। नीट खायचं प्यायचं, स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही। आम्ही इथंच आहोत, आपल्या घरात, तुमच्या समोर एकदम शेफ। रात्रभर झोप लागायची नाही मला आई साहेब। तुम्ही काय करत असशीला, कुठं असशीला, काय खात पित असशीला, लय काळजी वाटायची, लय भीती वाटायची। आता तुम्हाला बघितल्यावर माझा जीव मांडत पडला। आता वचन द्या, इथनं पुढे मला सोडून तुम्ही केव्हा जाणार नाही। नाही अधिपती, आम्ही नाही जाणार कुठं। शपथ, मला लय लय भारी वाटलं। मला विश्वासच बसेना, तुम्ही माझ्या समोर आहे। मास्तर महिना सांगून येत होत्या, लई टेन्शन मध्ये होत्या। थांबा अधिपती, थांबा थांबा थांबा। का काय झालं?
आम्ही भुवनेश्वरी आहोत हे सिक्रेट आपल्याला आपल्यातच ठेवायला पाहिजे. का पण तुम्ही आलाय ते सांगून रे तुम्ही सगळेच नाही. नाही अधिपती, आत्ता नाही. मग कवा? योग्य वेळ आली की सांगू. म्हणजे असं का? आम्ही उगाच काय करत नाही हे तुम्हाला ठाव आहे ना व? हा म्हणजे काय झालं? म्हणजे आम्ही जे काही रूप घेतलंय त्याला काहीतरी कारण आहे. काय? आम्ही तुमच्या वडिलांवर लई प्रेम केलं अधिपती, पण भुवनेश्वरी म्हणून आम्हाला त्यांचं प्रेम मिळालं नाही. लाथाडलं त्यांनी आम्हाला, आणि म्हणून आम्ही आमचं रूपडं बदललं. बघा अधिपती, लोक दिसण्यावर किती प्रेम करतात ते. आता चारुलता बनून आम्ही त्यांचं प्रेम मिळवणार. मला बी धक्काच बसला आई साहेब. एकदम शिकलेल्या बाई आणि वागत होता, बोलत होता, मला काय कळनाच. कसं काय? अहो, शिकलेले बाईवाणी म्हणजे काय हो? आम्ही शाळेत गेलो नसलो तरी आम्ही सगळं शिकलेलो आहे. हा, आणि शिकलेल्या पोपटावानी चुरू चुरू शुद्ध बोलाया काय लागतंय हो? तो तर आमच्या डाव्या हातचं मळ आहे. करून दाखवलं की नाही आम्ही असं? हा? आई शपथ. पण आम्हाला आमच्या मातीतल्या भाषेचा गोडवा सोडायचा नव्हता, म्हणून आम्ही हट्टानं असं बोलतो. तुमच्यावर बी आम्ही तेच संस्कार केले का नाही? हा, सोडावं ती भाषा. आता एक ध्यानात ठेवा, आम्ही भुवनेश्वरी हाय हे कुणाला बी कळता कामा नाही. पण तुम्ही असं का करताय? म्हणजे खरंच प्रेम मिळवण्यासाठी? सत्ता मिळवण्यासाठी. आई साहेब, ह्या घरची सत्ता तुमच्याच हातात आहे आणि ती तुमच्याच हातात राहणार. प्रॉपर्टी, पैसा असली सत्ता न गय आम्हाला. आम्हाला मान पाहिजे. आम्हाला तुमच्या वडिलांच्या मनात बायकोचं स्थान पाहिजे, कारण आम्ही त्यांच्यावर प्रेम केलंय. पण आता मानानं त्यांच्या लग्नाची बायको म्हणून आम्हाला या घरात राहायचंय. असं नको करायला आई साहेब. आपण सगळ्यांना खरं सांगूया की नाही अधिपती, नाही सांगायचं, कारण आम्हाला तुमच्या वडिलांना गुडघ्यावर आणायचंय. आम्ही एवढं सगळं करून बी ते आम्हाला घालून पाडून बोलत राहिले. आम्ही त्यांची लग्नाची बायको नाही, बाहेरून कामाला आणली नोकर आहे असं बोलत राहिले. आम्हाला त्यांची बायको बनून मानानं या घरात राहायचंय, आणि म्हणून आम्हाला त्यांच्याशी लग्न करायचंय. हो, पण तो माणूस काय धड आहे होय? साधा आदर करत नाही तो तुमचा, आणि तुम्हाला त्याच्याशी कशाला लग्न करायचंय? आमचं त्यांच्यावर प्रेम आहे. आम्हाला खरंच त्यांच्या लग्नाची बायको व्हायचंय. ते आमचं स्वप्न आहे, आणि आमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही आमची मदत करणार ना? तुमचं आमच्यावर प्रेम आहे ना अधिपती? मग तुमच्या आई साहेबांसाठी तुम्ही एवढं करणार नाही काय? तुमच्यासाठी आम्ही काय वाटेल ते करू शकतो आई साहेब. मग आम्हाला वचन द्या अधिपती, आपलं सिक्रेट आपल्यातच राहणार. आमचं सत्य तुम्ही कुणाला बी सांगणार नाही, अगदी तुमच्या बायकोला पण नाही. आमचं स्वप्न पूर्ण करायला तुम्ही आम्हाला मदत करणार ना? द्या आम्हाला वचन. दिलं. आम्हाला ठावतं अधिपती, तुम्ही आम्हाला मदत करणार, आम्हाला वचन देणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.